हे इथे डोशाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. बेटर तांदूळ वगैरे डाळ भिजत घालून सगळं केलेलं आहे तयार. तर यामध्ये आता मी मीठ घालून घेते. मस्तपैकी तयार झालेलं आहे. पावसाचं वातावरण आहे तरी पण छान तयार झालेलं आहे. प्रमाणानुसार घातलं की व्यवस्थित होतं. जरासा वेळ लागतो तयार व्हायला, थंडीत पण झालेलं आहे एकदम बेस्ट. मस्त तयार झालेलं आहे. छान जाळीदार असे मस्तपैकी होणार. त्या पिठावरूनच ओळखतं. मस्तपैकी जाळीदार आपले डोसे तयार होतील. तवा ठेवून घेतलेला आहे आणि त्यात तेल जरासं घालते. तेल आता पुसून घेणार आणि मग डोसा करते. नमस्कार, मी पद्मजा. राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर करून घेते तुम्ही आणि सगळ्यांना गरम डोसे चालू आहे. सगळ्यांना प्रत्येकाला एक होईल तसं द्यायला पाहिजे, गरम गरम छान लागतात. ते करते मग भेटते. मी ते आता ह्यावर बटर टाकते. लोणी किंवा घरचं म्हणजे लोणी, बटर म्हणजेच लोणी, पण घरचं लोणी किंवा तूप असेल तर एकदम छान लागतात चवीला. पण मी काय केलं, विकत आणलेलं जे बटर आहे तेच घातलं यावर. तर छान झालेली दिसत आहे. तर भाजी करून ठेवलेली आहे, बटाट्याची भाजी केलेली आहे. इथे मस्तपैकी सांबार छान झालेलं आहे, वाफावत असं. आणि वातावरण पावसाळी आहे त्यामुळे छान त्याला म्हणजे सगळ्यांना छान वाटेल खाताना. आणि तुम्हाला आजूबाजूचे आवाज येत असतील कारण सुट्टी आहे त्यामुळे सगळ्यांच्याच घरात मुलं आहेत, आमच्या घरातही, आणि आजूबाजूचे आवाज येत असतील. आता हे असं सांबार तयार केलं आणि चटणीपेक्षा किंवा भाजीपेक्षा आमच्यात इडली म्हणजे साऊथ इंडियनचे पदार्थ असतात त्याबरोबर आमच्यात सांबारच जास्त लागतं, सगळ्यांनाच आवडतं. चटणी केलेली आहे ही आपली खोबऱ्याची असते ती चटणी केली. तर पुन्हा आता हा दुसरा डोसा घालायला घेतला आहे मी. तर सगळे डोसे असे करून घेते. सगळे म्हणजे एक एक दोन दोन होईल तसे देणार आहे प्रत्येकाला, कारण हे सगळे एकदम करून खायचे म्हटले की गार होणार, तर होईल तसं देणार आहे. तर हे करून घेते. आणि डोसे उत्तम झाले याचं कारण आधी बॅटर छान झालेलं, एकदम सुंदर झालेलं, त्यामुळे डोसे जाळीदार आणि मऊसरचे मस्त अगदी लुसलुशीत स्पॉन्जी म्हणतो तसे छान झालेले, आवडले सगळ्यांना. सगळं छान झालेलं, चटणी आणि भाजी सांबार तर एकदम छान झालेलं. तर त्यामुळेच एखादी गोष्ट बिघडली की कसं सगळं बिघडत जातं. पुरणाच्या पोळीत कसं पुरण जर चांगलं झालं आणि कणिक चांगली नसेल, कणिक जर चांगली झाली आणि पुरण जर चांगलं असेल तर होत नाही, म्हणजे चांगलं लागत नाही किंवा पोळी आपल्याला लाटता येत नाही. तसंच हे बॅटरी छान तयार झाली की मग ते छान येतात. अगदी सुंदर तयार झालेलं. मला वाटलेलं पावसाळी वातावरण आहे म्हटल्यावर जर असं काय होते कुणास ठाऊक, पण छान झालेलं आहे. तर हे असं बॅटर आणि हे मी असे एक एक करून घेते. आणि बटर काय झालं, मोठं पॅकेट आणायला सांगितलेलं प्रणवला मी, पण त्याला ते मिळाले नाही तिथे. मग ते काय केलं त्याने पण काय केलं, फोन वगैरे केला आहे, छोटे छोटे असे पॅकेट्स होते ते घेऊन आला. आता म्हटलं आहे ते घालूया. पण छान झालेले, काही हे नसतं, तसंच असतं बटर. ते काय आपण फक्त मोठं पॅकेट घेतो एवढाच फरक. ते पाहिल्यावर लक्षात येत असेल की छान झाले.
मस्त झाले. ठीक नंबर झाले. भाजी पण एक नंबर झाली. पाऊस पण थोडाफार चालू आहे, त्यामुळे अशा ह्याच्यात आणि त्यात श्रावण असल्यामुळे कसं होतं बाकीचं काही नॉनव्हेज प्रेमी असेल की त्यांना बाकीचं काही होतं, त्यामुळे असे मध्ये मध्ये नाश्ते केले की छान वाटतं त्यांना पण, म्हणजे सगळ्यांनाच. तर गरमागरम वाफाळ तसं सांबार दिसत असेल तर प्रणवचं खाऊन झालं आणि मिस्टरांना हे देऊन घेते आणि हर्षदाला पण दिलं आहे, त्यानंतर मी खाईन. वा सुंदर. ए राणी सुंदर आलाय. लगे रहो करने में. अभी लगेंगे 4-5. छोडो, हिंदीत बोललं जर बरं असतं. वशिला लावा लागतं. काय होतं माहिती आहे का? भारी झाले. वा एक मिनिट आमटी. वा मस्त. त्यांचं सगळ्यांचं खाऊन झालं आहे, आता मी पण खाऊन घेते. तुम्ही पण या माझ्यासोबत यायला. खाऊन वगैरे सगळी झालेलं होतं मी आणि मस्त झालेलं होतं, सांगतायत मस्त झालेलं होतं म्हणून. तर आता पिक्चर पाहण्याचा प्रोग्राम आहे, घरातल्या घरात, बाहेर नाही जाणार. घरात पाऊस आहे आणि आता मग बाकी काय तर ही एन्जॉयमेंट करायची की आज खाल्लेल्याला भरपूर नाश्ता वगैरे झालेला आहे. आता पिक्चर बघायचा आहे, तर मस्तपैकी आम्ही एन्जॉय करतो. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.